नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा। मित्रांनो, आजचा भाग हा खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि मनोरंजक असणार आहे, कारण आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की तेजस आणि मानसी यांचं लग्न तर झालेलं असतं, पण मानसीला आता तेजसबद्दलचं सगळं सत्यही समजलेलं असतं आणि त्यामुळे आता मानसीला तेजसबरोबर अजिबातच राहायचं नसतं आणि तिला आता प्रश्न पडलेला असतो की मी नेमकं करू तरी काय। माझ्या वडिलांच्या शब्दाखातर मी लग्न तर केलं आहे, पण पुढे मी याच्याबरोबर संसार करू शकेन का? आता मानसी खूप मोठ्या धर्मसंकटात सापडलेली या क्षणी आपल्याला पाहायला मिळते। पण आता मानसी पुढे काय करणार? ती तेजसबरोबर सुखी संसार करणार की कायमची प्रभूंचे घर सोडून जाणार, हे आजच्याच भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आजचा हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की पहा। त्या अगोदर आपल्या व्हिडिओला लाईक करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन हे वेळच्या वेळी येत राहील आणि सर्व व्हिडिओंचा आनंद उत्तम पद्धतीने घेता येईल। तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक करत चला आणि जास्तीत जास्त शेअरही करायला विसरू नका, जेणेकरून आपला हा व्हिडिओ तुमच्या सर्व कुटुंबियांना तसेच मित्रपरिवारांनासुद्धा पाहता येईल आणि सगळ्यांना आपल्या व्हिडिओचा उत्तम पद्धतीने आनंद घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करू आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण असं पाहतो की इकडे तेजस मानसी लग्न करून आलेले असतात आणि आता त्यांच्या गृहप्रवेशाची वेळ झालेली असते। संपूर्ण प्रभू कुटुंबीय हे खूपच जास्त आनंदात आणि खुश असतात, तर बिचारी मानसी मात्र अजिबातच खुश नसते। ती खूप जास्त नाराज असते। ती मनातल्या मनात विचार करत असते की ज्या मुलीच्या वडिलांचा जीव आपल्यामुळे गेलेला आहे, आपण तिच्याशीच लग्न करून तिला घरात घेऊन जातोय, यांना याचं अजिबातच काही वाटत नसेल का? माझे बाबा मला नेहमी म्हणायचे, मनुताई तू कधीच चुकू शकत नाहीस, पण ज्या व्यक्तीमुळे माझ्या वडिलांचा जीव गेला आहे, मी तिच्यावरतीच प्रेम केलं आहे, मी केवढी मोठी चूक करून बसली आहे। त्यानंतर आता तेजसला आठवत असतं की मानसीने त्याला बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारला होता की मी तुमच्यासाठी कोण आहे, पण तेजसने तिच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नव्हतं आणि आज मी त्या प्रश्नाचं उत्तर देऊन गृहप्रवेश मानसीबरोबर करणार या गोष्टीचा विचार तेजस करत असतो। तर मी यांच्याबरोबर सुखी संसार करू शकेन का? सुखी तरी काय, मी यांच्याबरोबर संसार तरी करेन का? हा प्रश्न मानसीच्या मनामध्ये सुरू असतो। आता तेजस आणि मानसी हे येऊन दरवाजासमोर उभे राहिलेले असतात, तर आता आई ही लगेचच म्हणायला लागते, मानसी आता माप ओलांड आणि या घरामध्ये गृहप्रवेश कर। त्याबरोबर लगेचच तेजस म्हणतो, नाही नाही थांबा। त्यावर मानसीला थांबवल्यामुळे आई तेजसला विचारते, काय रे, का थांबवलं आता तू? त्यावर तेजस म्हणतो, अगं हे सत्याचं मडकं द्यायचं आहे की अजून, आणि दार ते करतात ना दारामध्ये, नाही नाही घरात नाही सोडणार, ते सुद्धा करायचं आहे की? त्यावर आई म्हणते, ते करायचं म्हणजे बरं तू ते सत्याचं मडकं दे पहिलं, ते दिल्याशिवाय गृहप्रवेश होणार नाही। त्याबरोबर लगेचच आता सत्याचं मडकं मानसीला तेजस देणार असतो आणि आता तो म्हणतो की ते दारातलं सुद्धा करायचं आहे ना? त्यावर आता मात्र आईला प्रश्न पडतो की काय करायचं आहे? त्यावर तेजस म्हणतो, अगं असं काय करतेस, ते दारात अडवतात ना? त्याबरोबर लगेचच गीता वहिनी ही सांगायला लागते, तेजस भाऊजी अहो त्याला उखाणा घेणं असं म्हणतात। म्हणजे खरं तर उखाणा ही मुलगी घेते, नवरीला या गोष्टीची घाई असते, पण आपल्याकडे थोडं वेगळं आहे। आपल्याकडे तुम्हीच उखाणा तयार करून ठेवलेला दिसतोय। चला मग ठीक आहे, उखाणा तर घ्यायला हवा। त्याबरोबर आता इकडे सगळेजण हसायला लागतात। मग आता आई ही मानसीला म्हणत असते की मानसी एखादा छानसा उखाणा घे बाई आणि त्यानंतर गृहप्रवेश कर घरात। आता खरं तर इकडे मानसी ही उखाणा वगैरे काही घेण्याच्या अजिबात मनस्थितीत नसते, त्यामुळे ती गप्प उभीच राहिलेली असते। त्याबरोबर आई मानसीला म्हणते, अगं मानसी घे ना उखाणा। तर तेजस लगेच म्हणायला लागतो की आई प्रत्येक वेळेस बायकोनेच कशाला उखाणा घेतला पाहिजे, आज मी माझ्या बायकोसाठी उखाणा घेतो। आता मी माझ्या बायकोसाठी उखाणा घेतो हे ऐकून सगळ्यांनाच हसायला येतं। तर लगेचच गीता वहिनी म्हणायला लागते की खरं तर मुली उखाणा घेतात पहिला, पण काही हरकत नाही भाऊजी, तुम्ही तुमच्या बायकोसाठी पहिला उखाणा घ्या। तर इकडे आई ही तेजसला म्हणत असते, तुझ्या तोंडून बायको ऐकून खरंच छान वाटलं, बरं घे तू तुझ्या बायकोसाठी उखाणा घे।
त्यानंतर आता लगेचच सुयोग म्हणायला लागतो, अहो काकू, तुम्ही पहिल्यांदा याच्या तोंडून बायको ऐकलंय, पण मी तर नेहमीच ऐकतो. काय तेजा, आठवते ना रेकॉर्डिंग? बायको 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 बायको. त्यावर तेजस म्हणतो, गप रे तू गप. आणि त्या रेकॉर्डिंगचं ना आता एक काम कर, गाणं बनवून घे हां. आणि मग आता लगेचच आई ही तेजसला म्हणायला लागते, बरं ठीक आहे. त्यावर लगेच तेजस म्हणतो, अगं आई हसू नकोस, मी फक्त रीतीभातीप्रमाणे आता लग्न झालं आहे तर पुढचं सगळंही रीतीभातीप्रमाणे व्हावं म्हणून बोललो. त्यावर आई म्हणते, हो तुला कधीपासून रे एवढ्या रीतीभाती लक्षात राहायला लागल्या? बरं घे आता उखाणा बायकोसाठी. मग तेजस म्हणायला लागतो, पहिली भेट अशी होती की वाटलंच नव्हतं नातं आपलं जुळेल. पहिली भेट अशी होती की वाटलंच नव्हतं नातं आपलं जुळेल. दुसरी भेट झाली मैत्रीची. दुसरी भेट झाली मैत्रीची. तिसरी भेट झाली पार्टनरशिपची. तिसरी भेट झाली पार्टनरशिपची. आणि चौथी भेट झाली अशा नात्याची सुरुवात की वाटलं होतं हे टिकणार नाही. की वाटलं होतं हे टिकणार नाही, पण नातं आपलं तुटलं नाही. पण नातं आपलं तुटलं नाही. चौथी भेट ही लग्नगाठ बांधली गेली आणि आता तुम्ही माझी बायको असं झालात आणि आता मला आपलं प्रेमाचं नातं कबूल आहे. असा छान उखाणा तेजसने घेतलेला असतो. आता तेजसने एवढा सुंदर छान उखाणा घेतल्याच्या नंतर आता सगळेजण जोरजोराने टाळ्या वाजवायला लागतात. सगळ्यांनाच तेजसचा उखाणा हा खूप जास्त आवडलेला असतो. तर दुसरीकडे मानसीला मात्र तिने जे काही पाहिलेलं असतं ते सगळं आठवत असतं. त्यानंतर तिच्या वडिलांचा हॉस्पिटलमध्ये तेजसमुळे जीव गेला हेही आठवत असतं. तर तेजस हा मानसीला म्हणत असतो, लकीच्या तुम्हाला माझ्या मनातलं सत्य सांगत सत्याचं मडकं देतोय. तर तो मनातल्या मनात म्हणत असतो, आज जशी प्रेमाची कबुली दिली आहे तशीच पुढे जाऊन तुम्हाला विश्वासात घेईन आणि तुमच्या वडिलांचा जीव माझ्यामुळे गेला ही गोष्टही सांगून टाकेन आणि मनावरचा सगळा भार हलका करेन. हे घ्या सत्याचं मडकं. असं म्हणत तेजस सत्याचं मडकं पुढे करतो. मानसी आपल्या वडिलांचा फोटो तितका जास्त उराजवळ कवटळून धरते. मग तात्या पुढे येतात आणि मानसीला म्हणतात, मनुताई तो फोटो माझ्याकडे दे तुझ्या वडिलांचा. मानसी फोटो द्यायला पहिले तर तयार नसते, पण तात्या तिच्याकडून तो फोटो दे अगं, मी सांभाळून ठेवेन असं म्हणत घेतात. आणि मग मानसी ते मडकं घेताना खाली पाडते. आता गृहप्रवेशासाठी जो माप ठेवलेला असतो तो सुद्धा आणि तो माठसुद्धा दोन्ही फुटतं. त्याबरोबर ते बघून आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर आता आई ही मानसीला म्हणायला लागते, मानसी अगं काय केलंस तू हे? अगं हे सत्याचं म्हणजेच आठवं शेवटचं मडकं होतं, हे फोडलंस तू. त्याबरोबर मानसी ही तेजसपासून लांब जात म्हणते, फसवणूक झाली आहे माझी. आणि मग त्यांचं जे गठबंधन केलेलं असतं तेही आता सुटलेलं असतं. तर मानसी ही म्हणत असते, खोटं बोललेत माझ्याशी. ह्या माणसामुळे माझ्या वडिलांचा जीव गेला आहे. नाही राहू शकत मी याच्याबरोबर आणि गृहप्रवेश तर नाहीच करू शकत. त्याबरोबर मात्र आता या माणसामुळे माझ्या वडिलांचा जीव गेला हे वाक्य ऐकून मात्र सगळ्यांना खूप मोठा धक्काच बसलेला असतो. कळत नसतं सगळ्यांना की मानसी हे असं काय बडबडतीये. तर आता माझ्या वडिलांचा जीव या माणसामुळे गेला असं बोलत मानसी ही तिकडनं पळून आता बाहेर चाललेली असते. तर आता तिच्या पाठोपाठ तात्या येतात. तात्या मानसीला म्हणत असतात, मनुताई अगं काय बोलतेस तू? काहीतरीच काय काहीही. त्याबरोबर लगेच आता मानसी ही तात्यांकडे बघायला लागते. तर आई ही तेजसला म्हणत असते, तेजस अरे काय बोलतीये मानसी, तिच्या प्रश्नाचं उत्तर दे. आणि मग आईसुद्धा आता धावत पळत मानसीकडे येते. आता इकडे घरातल्या सगळ्यांनाच जे काही घडलेलं असतं त्याबद्दल काहीच माहीत नसतं, त्यामुळे कोणीच काही बोलत नसतं. मग मानसी ही पुढे येते आणि तेजसला म्हणत असते, तेजस आता तरी खरं सांगणार आहेस का की आतासुद्धा खोटंच बोलायचं आहे तुला अजूनही? सांग ना, पाडगावला तुझं काय काम होतं? सांग, कशासाठी गेला होतात पाडगावला? बोल ना. त्यावर मात्र तेजस काही बोलत नसतो. तर मानसी म्हणत असते, अजूनही सत्य फुटत नाही आहे ना तोंडातून? आता मी सांगते सगळ्यांना मग खरं. आणि मग लगेचच मानसी म्हणायला लागते, तेजस प्रभू उर्फ भामट्या. आणि मग मानसी सांगायला सुरुवात करते, हा पाडगावला माझ्या वडिलांना फसवण्यासाठी आला होता. त्याबरोबर आता हे ऐकून मात्र सगळ्यांना खूप मोठा धक्काच बसतो. तर दुसरीकडे आता तेजसचे डोळे पूर्णपणे लाल झालेले असतात. तेजसला आठवायला लागतं की कशा प्रकारे आपण मानसीच्या वडिलांना गाठलं होतं एका कारच्या मोठ्या शोरूममध्ये आणि तिथे त्यांना गाठून आपण त्यांना फसवायचं याचं प्लॅनिंग केलं आणि त्यांना फसवण्यासाठी
आपण इन्कम टॅक्स ऑफिसर बनलो, त्यांच्या वीटभट्टीवरती गेलो, त्यांच्याकडून पैसे लुबाडण्याचा प्रयत्न केला आणि त्याच वेळेस त्यांना हार्ट अटॅक आला म्हणून आपण त्यांना घेऊन दवाखान्यात गेलो आणि दवाखान्यात त्यांना बरं वाटलं म्हणून ते आपल्याला देवासारखं मानायला लागले, त्यांच्या प्रत्येक गोष्टीत ते आपलं मत विचारायला लागले आणि नंतर त्यांच्या मुलीच्या लग्नात आपण खोटे दागिने आणले आणि त्यामुळे त्यांचा जीव गेला, कारण त्यांना पुन्हा हार्ट अटॅक आला. हे सगळं काही तेजसच्या समोर चित्र उभं राहतं आणि आता मात्र तेजसला खूप वाईट वाटतं, त्याला खूप मोठा धक्काच बसलेला असतो. तर आता दुसरीकडे मानसी ही सगळ्यांना सांगत असते की हा तेजस प्रभू फसवलं याने माझ्या वडिलांना, पाडगावला माझ्या वडिलांना लुबाडायला आला होता याने माझ्या वडिलांना सरकारी अधिकारी म्हणून फसवलं. खूप साधे होते हो माझे बाबा मावशी, त्यांनी सहज विश्वास ठेवला याच्यावर आणि यांनी काय केलं, फसवणूक केली माझ्या वडिलांची. कधीच मान झुकवली नाही माझ्या वडिलांनी परिस्थितीसमोर, कायम खंबीरपणे उभे राहिले. पण पहिल्यांदा माझ्या आणि विनोदच्या लग्नाच्या वेळेस मी माझ्या वडिलांना हरताना पाहिलं, कारण यांनी माझ्या लग्नात खरे दागिने गहाण ठेवले आणि खोटे दागिने आणले आणि ही गोष्ट ज्यावेळेस विनोदच्या आईला कळली त्यावेळेस तिने माझं लग्न मोडलं. म्हणून आता मात्र लगेचच तेजसला आठवायला लागतं की मानसीचं लग्न मोडत होतं त्यावेळेस तिचे बाबा आहे त्या नवरदेवाच्या आईपुढे हात जोडत म्हणत होते की माझ्या मुलीचं आयुष्याचा प्रश्न आहे, लग्न मोडू नका प्लीज. तर मानसी म्हणत असते, मरताना माझ्या वडिलांनी त्यांच्या शेवटचा श्वास घेत असताना माझा हात तुमच्या हातात दिला, पण त्यांना काय माहीत होतं की ज्या माणसामुळे आपला जीव चालला आहे आपण त्याच माणसाच्या हातात आपल्या मुलीचा हात देतोय ते. त्यानंतर मानसी म्हणत असते, खरंच मावशी सांगते, माझ्या वडिलांचा माझ्यावर खूप जीव होता हो, त्यांना वाटायचं की मी कधीच चुकणार नाही, पण मी आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली आहे. तर आता इकडे मानसीला सुद्धा आठवायला लागतं की तिचे वडील कशा प्रकारे विनोदच्या आईसमोर हात जोडत होते, त्यांना कशी रिक्वेस्ट करत होते आणि विनोदच्या आईने मात्र त्यांचं एकही काही ऐकून नाही घेतलं आणि लग्न मोडून ती तिच्या मुलाला घेऊन तिकडनं निघून गेली होती ते. तर इकडे मानसी म्हणत असते, हे सगळं यांच्यामुळे झालं आहे आणि ज्या माणसामुळे माझ्या वडिलांचा जीव गेला आहे ना, ज्याच्यामुळे माझ्या वडिलांची बदनामी झाली, फसवणूक झाली, त्या माणसासोबत मी गृहप्रवेश नाही करू शकत, नाही राहू शकत मी. तेजस प्रभू, मी माझ्या वडिलांचा शब्द पूर्ण केला, मी तुझ्याबरोबर लग्न केलं, पण आता मी तुझ्यासोबत नाही राहू शकत, असं मानसी म्हणत असते. तर आता लगेचच आई ही तिला म्हणत असते, मानसी हे बघ असं नको करूस, अगं देवा ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न करून घेऊन आलोय गा आम्ही तुम्हाला. त्यावर मानसी म्हणत असते, माफ करा मला मावशी, खरंच माफ करा, मी या घरातून निघून जाण्याचा त्रास सगळ्यात जास्त तुम्हा दोघांना होणार आहे, कारण तुम्ही मला मुलीसारखी माया लावलीत, सून म्हणून स्वीकारलत, पण खरंच मला माफ करा. ज्या माणसामुळे माझ्या वडिलांचा जीव गेला त्याच्याबरोबर मी एक क्षणही नाही राहू शकत, आता मला जाऊ द्यात, असं म्हणून आता मानसी ही प्रभू कुटुंबियांचे घर सोडून चाललेली असते. आता घरातल्या सगळ्यांनाच या गोष्टीचं वाईट वाटत असतं, पण एकट्या गायत्रीला मात्र या सगळ्याचा खूप खूप आनंद होत असतो, कारण हे सगळं काही घडावं म्हणूनच तर गायत्रीने एवढं प्लॅनिंग केलं होतं. तर दुसरीकडे आता लगेचच मानसी चाललेली असताना तात्या वरती तेजसकडे येतात आणि तेजसला ते विचारायला लागतात, तेजस, मानसी जे काही बोलतेय ते खरं आहे का? तेजसने मान खाली घातलेली असते. तात्या पुन्हा तेजसला तोच प्रश्न विचारतात, तेजस मी काय विचारतोय, मनुताई जे काही बोलतेय ते खरं आहे का? आता मात्र तेजस फक्त हो एवढा एकच शब्द बोलतो. आता तेजसने हो बोलल्याबरोबर तात्या त्याच्या एक खणखणावून मुस्काटात लगावून देतात. आता मात्र मानसी ही घर सोडून निघालेली असते. तिच्या एका हातामध्ये बॅग असते आणि नववधू रस्त्याने चालत असते. आता तिने सगळे दागिने वगैरे काढून ठेवलेले असतात, तिच्या गळ्यात फक्त तिचं मंगळसूत्र असतं. तेजस हा मानसीला शोधायला निघालेला असतो आणि तो वेड्यासारखा मानसीला शोधत असतो. तर दुसरीकडे गायत्री, विनोद आणि छाया हे तिघं मात्र खूप खुश असतात. गायत्री म्हणत असते की आजपासून ह्या प्रभूंच्या घरातून मानसीचा चॅप्टर कायमचा संपला, आता पुन्हा एकदा सगळी सूत्र माझ्या हातामध्ये आली. आता खरं तर गायत्री खूप खुश असते, कारण मानसी निघून गेल्यामुळे तिच्या रस्त्यातला जो महत्त्वाचा अडथळा असतो तो दूर झालेला असतो. तेजस मानसी एकमेकाची ताकद असतात आणि आता ते दोघंही वेगळे झालेले असतात. तर दुसरीकडे गायत्री हिला मात्र आता सगळं काही जिंकणं सोपं झालेलं असतं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तसेच कमेंट शेअर करायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.